नमस्कार. खूप मेहनत करूनही नोकरी मिळत नाही किंवा मिळालेली नोकरी टिकत नाही अशी अनेकांची व्यथा असते. ज्योतिषशास्त्रानुसार यामागील काही विशिष्ट ग्रहयोग आणि दोष कारणीभूत असू शकतात. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आजच संपर्क करा. 10वा भाव हा करिअर, नोकरी, प्रतिष्ठा आणि कर्माचा मुख्य भाव आहे. या भावाचा स्वामी दुर्बल असेल, पापग्रहांच्या दृष्टीने पीडित असेल किंवा 10व्या भावात मंद, तर व्यक्तीच्या करिअरवर विपरीत परिणाम होतो. राहू केतू बसले असतील तर नोकरीच्या क्षेत्रात वारंवार अडथळे, उशीर किंवा अस्थिरता येते. शनीचा प्रतिकूल प्रभाव. शनी हा कर्माचा कारक ग्रह आहे. शनीची 7.5 ढैया किंवा प्रतिकूल दशा अंतर्दशा चालू असल्यास मेहनत करूनही फळ मिळत नाही. नोकरीत संघर्ष, बदली किंवा नोकरी जाण्याची शक्यता वाढते. राहू केतूचा प्रभाव. राहू केतू जर 10व्या भावावर किंवा कर्मेश्वरावर प्रभाव टाकत असतील तर करिअरमध्ये अचानक बदल, अनिश्चितता, अप्रत्याशित अडचणी आणि अस्थिरता निर्माण होते. चालू दशा अंतर्दशा. सध्याची महादशा आणि अंतर्दशा योग्य ग्रहांची नसल्यास पात्रता आणि मेहनत असूनही संधी मिळण्यास विलंब होतो. योग्य ग्रहांची दशा सुरू झाली की अचानक प्रगती दिसू शकते. इतर महत्त्वाचे योग. सूर्य, बुध आणि गुरु यांची कुंडलीतील स्थिती, 6वा भाव सेवा, नोकरी आणि 11वा भाव लाभ यांचे बलही नोकरीच्या स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सामान्य उपाय करत बसू नका. आपल्या जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळावरून पूर्ण कुंडली विश्लेषण करूनच व्यक्तिगत उपाय करणे जास्त प्रभावी ठरते. रत्न, मंत्र, दान, पूजा. जर तुम्हालाही नोकरीच्या क्षेत्रात अडथळे येत असतील तर आजच आपली कुंडली तपासून घ्या. संपर्क खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा किंवा गुरुदत्त ज्योतिष केंद्र, संत तुकाराम महाराज मंदिराजवळ, धनश्री शॉपच्या समोर, वाघोली, पुणे येथे भेट द्या. जय गुरुदत्त.